आज आपल्यास या ठिकाणी मुद्दाम बोलवण्याचं कारण की आम्ही या क्षणापर्यंत महायुतीबरोबर सातत्यानं बैठका घेतल्या. महायुतीनं ज्या जागा देईल त्या सुद्धा मान्य करण्याची तयारी दाखवली. पण महायुतीमध्येच एवढा गोंधळ आहे. भाजपमध्येच गटबाजी, 2 गटांमध्ये संघर्ष चालू झालेला आहे अंतर्गत तिकीट वाटपावर. त्यांच्यातला संघर्ष मिटायला तयार नाही. आणि एकीकडं पुन्हा शिवसेना आहे. शिवसेनेचं प्रेझेंट आमदार आहेत, त्यामुळं सेना अधिकच्या जागा मागते. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता हा बाजूला पडायला लागलेला आहे, आम्हाला जाणवलं. आणि त्यामुळं शेवटी या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं धोरण पक्ष म्हणून मी आणि आमचे सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मधुकररावजी आर्दड साहेब, आमचे जालना शहर जिल्हा अध्यक्ष शेख महमूद साहेब, जालना कार्याध्यक्ष तेलगड साहेब आणि अनवर बेग मिर्झा या सगळ्यांनी मिळून साधक बाधक चर्चा करून आम्ही निर्णय घेतला आहे की शेवटी आपण इंडिपेंडंट लढलं पाहिजे. आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्यावरती फार अवलंबून राहणं हे एकंदर पक्षाच्या धोरणांशी समीकरणाशी योग्य होणार नाही. आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आता घोषित करीत आहोत. राष्ट्रवादी निश्चित पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपलं घड्याळ घेऊन उतरणार आहे. जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार. 65 तर 65 लढणार. कारण तुमच्याकडे 65 जागेवर इच्छुक आहेत. आमच्याकडे फॉर्म आलेले आहेत, सगळं आलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त आता ह्या 2 दिवसामध्ये अनेक सक्षम उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही थोपून धरलं होतं की आज न उद्या महायुतीचा आम्हाला संदेश मिळेल. आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातल्या सर्व सन्माननीय मोठ्या नेत्याशी संपर्क साधला. त्यांनी आश्वस्त केलं होतं. पण आता या क्षणापर्यंत सुद्धा महायुतीची बैठक सुरू होऊ शकलेली नाही. आणि सुरू जरी झाली असेल तर त्यामध्ये आम्हाला राष्ट्रवादीला बोलवलं गेलं नाही. त्यामुळं आत्मसन्मान ठेवण्यासाठी आम्ही शेवटी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी म्हणून घड्याळ म्हणून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता आम्हाला बोलवलंच नाही ना मीटिंगमध्ये. सकाळपासून त्यांच्या 3-4 मिटिंगा झाल्या, कालही मिटिंगा झाल्या. काल गोंधळ झाला 1:30 वाजता 2 वाजता. तुम्हाला माहिती आहे काय झालं सगळ्यांना. तर कालच्या मिटिंगला आम्हाला बोलवलं नाही, आजच्या मिटिंगला कुठल्याच बोलवलं गेलेलं नाही. त्यामुळं शेवटी काय चाललंय गोंधळ. आणि उद्या जर ऐन वेळेवर आम्हाला सांगितलं की तुम्ही 1 जागा घ्या किंवा 2 जागा घ्या तर हे आमच्यासाठी शर्मेची गोष्ट असेल. आणि म्हणून शेवटी राष्ट्रवादीचा सन्मान राखण्यासाठी आणि आमचा सगळ्यांचा आत्मसन्मान राखण्यासाठी आणि कार्यकर्त्याचा आत्मसन्मान राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.